नमस्कार सर्वांना. तर अमृताज होम अँड लाईफ चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज तुमच्याबरोबर एक गुड न्यूज शेअर करायची आहे. आता ती गुड न्यूज काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तरी पण मी तुम्हाला सांगते की माझं चॅनल फुल मॉनिटाईज झालेलं आहे आणि फक्त 6 महिन्यांमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आता फुल आणि हाफ ह्याच्यामध्ये थोडंसं तुमचं कन्फ्युजन असेल तर ते आधी सांगते की आपल्याला 1 वर्षाच्या आत 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे असतात आणि ते म्हणजे फुल मॉनिटायझेशनसाठीचा क्रायटेरिया आहे आणि हाफसाठी काय आहे तर 3,000 वॉच टाईम आणि 500 सबस्क्रायबर्स ह्याच्यातून आपलं चॅनल फुल मॉनिटाईज होत असतं. तर माझं चॅनल हे 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर्स हे कंप्लीट करून हा क्रायटेरिया कंप्लीट करून मॉनिटाईज झालेला आहे. आता माझं चॅनल सुरू केलं होतं म्हणजे 4 डिसेंबर 2025ला मी चॅनल सुरू केलं होतं आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं 1 जूनला. ज्या दिवशी जागतिक वाढदिवसांचा दिवस असतो त्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणजे 6 महिन्यांना पण 3 दिवस कमी होते त्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आता चॅनल सुरू करायचं म्हणजे मी सुरुवात कशी केली तर मी सुरुवातीला ना आधी असे दुसऱ्यांचे शॉर्ट व्हिडिओ पाहायचे. मला शॉर्ट व्हिडिओज बघायला खूप आवडायचं. मी लाँग व्हिडिओ जास्त आधीच कोणाचीच पाहत नव्हते आणि ते शॉर्ट व्हिडिओ बघून बघून असं झालं की चला आपण पण घरात खूप वेळ असतो तर त्या वेळामध्ये आपण पण काहीतरी करूया. कारण बाहेर जाऊन जॉब करणं किंवा बाहेर जाऊ शकत नव्हते मी, कारण आम्ही ते कसं पुण्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि मुलगाच असतो, त्याच्यामुळे जॉब करण्यासाठी तर बाहेर जाऊ शकत नव्हते. मग घरात बसून काय करायचं तर ही एक कल्पना सुचली की बाबा आपण चॅनल सुरू करूया. तर दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत पाहत मला ही कल्पना सुचली होती. आता सुरुवातीला तर एवढं काहीच माहिती नव्हतं की यूट्यूबवरती कसं काम करायचं किंवा त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत, त्याचा क्रायटेरिया काय आहे, हे काहीच माहिती नव्हतं सुरुवातीला. पण जसं जसं मी व्हिडिओ बनवत गेले आणि थोडंसं त्याचा अभ्यास केला आणि त्यावेळी सर्व गोष्टी माहिती होत गेल्या. आता सुरुवातीला ज्यावेळी मी व्हिडिओ बनवायचे त्यावेळी मी घरातले काही थोडंफार रेसिपी दाखवायचे किंवा किचनमधलं काही छोटं मोठं काम दाखवायचे. पण त्यावेळी काय व्हायचं की व्ह्यूज यायचे नाहीत. सुरुवातीला आपल्याला व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत किंवा सबस्क्रायबर्सही वाढत नाहीत. पण हळूहळू जसं आपण काम करू आपले सबस्क्रायबर्स हळूहळू वाढायला लागतात आणि आपल्याला व्ह्यूज पण चांगले येतात. तर आता मी सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, पण मला असं कॉन्फिडन्स नव्हता की माझा एखादा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जाईल. आता व्हायरल व्हिडिओ कोणते जातात तर आपले जे खूप रिलेटेबल टॉपिक असेल तरच तो व्हायरल जातो. आता माझं कसं मी छोटे मोठे घरातलेच काही हे केलं ते केलं हे दाखवायचे, त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की माझं काही शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जाणार नाही. आणि शॉर्ट व्हिडिओमधून जर आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर त्यासाठी त्याचा एक वेगळाच क्रायटेरिया आहे. तर त्याच्यामधून पण आपण आपलं चॅनल मॉनिटाईज करू शकतो. तर मी आता म्हणजे शॉर्ट व्हिडिओचं जरा थोडंसं लक्ष कमी केलं आणि लाँग व्हिडिओ बनवायला लागले. मग लाँग व्हिडिओ बनवत मी थोडंसं होम ऑर्गनायझेशनचे क्लिनिंग टिप्स किंवा ट्रिक्स ज्या असतात ना तर त्याचे व्हिडिओ बनवायला लागले आणि ते व्हिडिओ बनवत मला खूप छान व्ह्यूज यायला लागले. म्हणजे डेलीचा जो माझा व्हिडिओ आहे ना तो माझा 4,000 5,000 असे व्ह्यूज यायला लागले. 6,000 असेल किंवा 2,000 1,000 म्हणजे प्रत्येक व्हिडिओला मला खूप छान व्ह्यूज यायला लागले. आता 1,000 जरी व्ह्यूज आले ना तरी आपल्याला वॉच टाईम खूप छान म्हणजे 40 तास 50 तासाचा वॉच टाईम मिळतो. आणि असं डेली मला काही काही व्हिडिओमधून मला 300 तास 250 तास असा वॉच टाईम मिळत गेला आणि खूप लवकर म्हणजे एवढ्या फास्ट ग्रोथ झाली ना माझ्या चॅनलची व्हिडिओमुळे. आणि यूट्यूबवरती जर आपल्याला काम करायचं असेल ना तर आपल्याला कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जर कन्सिस्टंट असेल ना म्हणजे चॅनलवरती काम करत असेल ना तर आपल्याला खूप लवकर यश मिळतं. जर आपण सिरियसली काम करत नसेल म्हणजे आज एक व्हिडिओ टाकला आहे त्याच्यानंतर 4 दिवसांनी एक व्हिडिओ टाकला आहे तर त्या लोकांना अजिबात यश मिळत नाही आणि आपलं चॅनलही ग्रोथ होत नाही त्याची. पण जर आपण कन्सिस्टंट काम केलं ना तर आपल्याला यश नक्कीच मिळतं आणि आपल्या चॅनलची पण चांगली ग्रोथ होते. आता माझं सुरुवातीला कसं 3 महिने तर काहीच नव्हतं, म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हते, व्ह्यूज नसायचे, सबस्क्रायबर्स वाढत नव्हते. मग हळूहळू काय झालं
सबस्क्रायबर्स पण चांगले वाढायला लागले आणि व्हिडिओला व्ह्यूज यायला लागले. त्याच्यामुळे वॉच टाईम खूप फास्ट वाढला आणि वॉच टाईम वाढायला लागला की मग आपलं पण काय होतं की चांगले व्ह्यूज येत आहेत, वॉच टाईम चांगला वाढतो, मग कॉन्फिडन्सही वाढवतो. मग नंतर माझं व्ह्यूज आल्यावरती ना मी शॉर्ट व्हिडिओ नंतर बंदच केले. म्हणजे ज्यावेळी मी लाँग व्हिडिओ टाकायला लागले त्यावेळी शॉर्ट व्हिडिओ मी बंद केले. तर मला सगळे म्हणायचे की शॉर्ट व्हिडिओ पण टाक, त्याने व्ह्यूज वाढतील, आणखी व्ह्यूज वाढतील. मी ते पण ट्राय करून बघितलं, पण शॉर्ट व्हिडिओने मला अजिबातच व्ह्यूज येत नव्हते. मग मी फक्त लाँग व्हिडिओ टाकले. म्हणजे लास्टचे ना 2 महिने ना फक्त लाँग व्हिडिओ असे टाकले ना की डेली रोजच्या रोज एक लाँग व्हिडिओ जायचा म्हणजे जायचाच माझा. आणि खूप छान व्ह्यूज यायला लागले, 2000 2500 आणि वॉच टाईम फास्ट वाढला आणि माझाही कॉन्फिडन्स वाढला. नंतर मग सबस्क्रायबर्स माझे कंप्लीट झाले आणि वॉच टाईम तर खूपच फास्ट माझं कंप्लीट झाला. कारण आपल्याला 1 वर्षाच्या आत चॅनल मॉनिटायझेशनचा आपल्याला क्रायटेरिया असतो की 1 वर्षात आपले 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचे आणि 1000 सबस्क्रायबर्स. तर आता मला व्ह्यूज चांगले यायला लागल्यावरती असं वाटलं की यार आपण एवढे दिवस कशाला थांबायचं. जर आपल्याला खरंच एवढे छान व्ह्यूज येत आहेत किंवा आपण जर 6 महिन्यात चॅनल मॉनिटाईज करू शकत असेल तर 1 वर्ष कशाला थांबायचं. मग मी रोज व्हिडिओ टाकायला लागले आणि लाँग व्हिडिओला पण ना मला एका व्हिडिओला मला 35 सबस्क्रायबर्स, 20 सबस्क्रायबर्स, 45 सबस्क्रायबर्स असे मिळायला लागले. आता शॉर्ट व्हिडिओ आपण का टाकत असतो की आपल्याला शॉर्ट व्हिडिओमधून सबस्क्रायबर्स मिळतात, पण मला ना लाँग व्हिडिओमधूनच खूप छान सबस्क्रायबर्स मिळायला लागले. एवढ्या झपाट्याने माझ्या चॅनलची ग्रोथ झाली ना, खूप म्हणजे खूपच. आणि त्याच्यामुळे ना खूप लवकर असं झालं की वॉच टाईम पण कंप्लीट होत आला. सबस्क्रायबर्स तर खूपच लवकर कंप्लीट झाले होते. म्हणजे माझा वॉच टाईम कंप्लीट व्हायच्या आधी सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते. आणि जर तुमचं टॉपिक चांगलं असेल ना तर सबस्क्रायबर्स आपले खूप लवकर वाढतात आणि आपला वॉच टाईमही खूप लवकर वाढतो. आणि माझं सबस्क्रायबर्स म्हणजे क्रायटेरिया हा मला 5-5.5 महिन्यातच माझा कंप्लीट झाला होता. पण 15 दिवस मला ते आलं होतं की तुम्ही ॲप्लाय करा म्हणून मॉनिटायझेशनसाठी. पण मी 15 दिवस घेतले. 15 दिवस मला खूप भीती वाटायची की जर आपण ॲप्लाय केलं आणि आपलं चॅनल जर मॉनिटाईज नाही झालं किंवा यूट्यूबने काहीतरी म्हणजे त्याच्यात काही चूक काढली तर काय होईल. म्हणून मग मी चॅनल ॲप्लायच करत नव्हते. मला सगळे म्हणजे जे माझ्या ओळखीचे झालेत ना यूट्यूबवरती ते सगळे म्हणायचे की ताई तुझं क्रायटेरिया कंप्लीट झाला आहे, मग तू कर ॲप्लाय. पण मला ते अशी भीती होती की म्हणजे सगळे म्हणायचे की 2026ला ना यूट्यूब खूप डेंजर चेकिंग करत आहे आणि शक्यतो सगळ्यांचे चॅनल रिटर्नच येत आहेत की मॉनिटाईज होतच नाही, काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे. म्हणून मी त्या भीतीने ना 15 दिवस मी गावाला गेले होते आणि तिकडे पण व्हिडिओ तर बनवतच नव्हते मी, कारण क्रायटेरिया कंप्लीट झाला होता. म्हणून व्हिडिओ पण बनवायचे बंद होते आणि ॲप्लाय पण मी करत नव्हते. मग मला असं झालं होतं की गावाकडे नाही, मला इकडे पुण्याला येऊनच माझं चॅनल म्हणजे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं होतं. कारण मला ते चॅनल पूर्ण चेक करायचं होतं, काही कुठं प्रॉब्लेम आहे का. मग मी 15 दिवस माझे गेले आणि 15 दिवसांनी मी माझं चॅनल पुण्याला आल्यावरती ॲप्लाय केलं. आता ॲप्लाय केल्यावरती लोक असं म्हणतात की म्हणजे सगळे असं म्हणतात की जर चॅनल मॉनिटाईज व्हायचं असेल तर 24 तासात आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. पण माझं चॅनल 2 दिवस झाले तरी मला काहीच रिप्लाय येत नव्हता यूट्यूबचा, म्हणजे त्यांचा मेलच येत नव्हता. मग माझं असं झालं होतं की फक्त मोबाईल हातात घेतला की यूट्यूब आणि यूट्यूबचं डॅशबोर्ड ओपन करून बघायचे की आलाय का मेल आलाय का मेल. 2 दिवस एवढे बेकार गेले ना माझे. आणि फायनली 2 दिवसांनंतर संध्याकाळी 6 वाजता यूट्यूबचा मला मेल आला होता. मी असंच पिक्चर बघत बसले होते आणि अचानक मला वरती मेलचं ते चिन्ह दिसलं आणि मग मी ओपन केला तर मला यूट्यूबकडून कॉंग्रॅच्युलेशनचा मेल आला होता. आणि त्या दिवशी जागतिक वाढदिवस दिन होता. मग त्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं आणि हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि असली गर्दी होती ना हॉटेलमध्ये. शेवटी परत नंतर घरी येऊन आम्ही स्वयंपाक बनवला, फक्त भाज्या बाहेरून आणल्या आणि सेलिब्रेशन खूप छान झालं. फक्त थोडासा प्रॉब्लेम झाला, पण त्याच्यापुढे माझा जो चॅनल मॉनिटाईज झालेल्याचा जो आनंद होता ना तो काहीच म्हणजे त्या गोष्टीने माझा आनंद कुठेही कमी नाही झाला.
तर अशा पद्धतीने माझं चॅनल 6च महिन्यात मॉनिटाईज झालं. जर तुम्हालाही यूट्यूबवरती काम करायचं असेल ना, तर खूप छान संधी आहे. जर गृहिणी असाल तर खरंच खूप छान काम करू शकता तुम्हीही. फक्त सुरुवातीला थोडंसं टार्गेट आपण ठेवायचं की एवढ्या दिवसात मला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तर तुम्हीही नक्कीच करू शकता. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.